मनमाडला कांद्याच्या गोडाऊनला आग. कांदा शेड खरेदी केलेला कांदा बारदान रोख रक्कम जळून खाक. अज्ञात इसमाने आग लावल्याचा आरोप. सर्वत्र होळीचा उत्साह साजरा होत असताना नाशिकच्या मनमाडमध्ये अज्ञात इसमांनी शब्बीर शेख नामक कांदा व्यापाऱ्याच्या कांदा गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास आग लावल्याने लाखो रुपयाचा कांदा व कांद्याचे शेड आणि बारदान, ऑफिसमधील लॅपटॉप, इतर साहित्य तसेच एक मोटरसायकल, बँकेतून काढून आणलेली रक्कम रुपये 15 लाख आणि जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. शब्बीर शकील शेख कांदा व्यापारी यांनी अज्ञात इसमाने आग लावल्याचा आरोप केलाय. रात्री जी आग लागली यामध्ये जसं काय मला रात्री 12-12:30ला कॉल आला का व तुमच्या शेडला आग लागलेली आहे. मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे, ह्या नुकसानात माझा जवळपास 15 ते 16 टन माल आहे. ज्या मालाची किंमत 17 ते 18 रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं काम हे जास्त चालतं. तर माझं एक्सपोर्टचं जवळपास 4 ते 5 लाखाचं बारदान होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पडणारं जे सामान आहे, हे सामान होतं जसं पाट्या वगैरे, हे 3-1 लाखांचं होतं. आणि माझ्या ऑफिसमध्ये माझं लॅपटॉप होता, प्रिंटर होतं, नोट मोजण्याचं मशीन होतं, असं ऑफिसमधलं सेटअप होतं 5-6 लाखाचं. हे सर्व आज उद्ध्वस्त झालेलं आहे, पूर्ण जळून खाक झालेलं आहे. एकंदरीत काय वाटतं, ही आग कशामुळे लागली, का लावण्यात आली? ही आग जी आहे ही संशयास्पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे. ही कुठल्या प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाही आहे, ही लावण्यात आलेली आग आहे.